मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं येऊन धाड टाकली आणि त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. मुंबई महापालिकेचं स्वतःच एक विभाग असताना जर बाहेरची संस्था येऊन हे करत असेल तर याविषयी काय? मला याच्यावरती दोन गोष्टी सांगायच्या. FDA ची कारवाई होते तर मग आमचं जे स्वतंत्र बजेट आहे हेल्थचं, आमच्याकडे स्वतंत्र MOH आहेत, आमच्याकडे स्वतंत्र आमची यंत्रणा आहे, ती गेल्या 4 वर्षात कुचकामी ठरली असं वाटतंय. आणि त्याच्यानंतर आता चालू आहे याच्यामध्ये दिव्याखाली अंधार व्हायला लागलाय. सत्ताधाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष देणार की नाही, की फक्त आम्ही 25 वर्षात काय केलं आहे तेवढंच बोलत बसणार. आम्ही 25 वर्षात जे केलं आहे ना, अशा धाडी टाकून कॅन्टीन बंद नाही झाल्या किंवा स्लॅब कोसळून कोण हे नाही झालं. त्यामुळे मला असं वाटतं दुसऱ्याला जेव्हा आरसा दाखवतो तेव्हा पहिला त्या आरशात स्वतःचा चेहरा बघा. आज FDAने तुमच्यावर कारवाई केली. आज ह्या पहिल्या मजल्यावरचं कॅन्टीन बंद झालं. बंद झालं म्हणजे बसायचं कुठे? ज्या महापौरांनी न विचारता त्यांचा पक्ष म्हणजे हे आहे का सगळं महापालिका? आम्हाला ऐकताना पण आम्ही आज जाऊन हे करणार आहोत की तिथे नगरसेवक बसण्याचा जो रूम आहे आतला, तो तुम्ही महापौर निधी मिळवण्यासाठी कार्यक्रम घ्या मोठमोठे. लोकांकडे हारतोरे घेऊ नका, माळी घालून घेऊ नका. ते पैसे घ्या. आम्ही ते मागितले की बाबा 5,000 तर 5,000, 2,000 असे घेतले आणि तिथेच ती 2 लोक बसली पाहिजे. कशाला हवं स्वतंत्र वैद्यक कक्ष हे? आणि तुम्ही जे म्हणताय की बाबा डॉक्टर, तो डॉक्टर काही सभागृहापुरता असणार आहे? त्या डॉक्टरला तुमच्या दालनात कुठेही जागा द्या, पण एक अख्ख्या सभागृहाच्या नगरसेवकांचं दालन इथे पहिल्या माळ्यावर जेव्हा हे चालतं 8-8 तास 5-5 तास, तर नगरसेवक जाऊन तिथे बसतात, थोडे रिलॅक्स होतात, एकमेकांच्या पक्षाचे एकत्र बसतात. उलट मी म्हणते ते रिलॅक्सेशन रूम आहे. सर्व पक्षीय जेव्हा चर्चा होते किंवा एकमेकांचे आपण वॉर्डची कामं ऐकतो, बोलतो, एक टुगेदर जो सभागृह दिसलं पाहिजे ते तिथे दिसत होतं. ते न विचारता डायरेक्ट उद्घाटन वगैरे करतात. म्हणजे काय तो भाजप सत्तेत आहे याचा अर्थ वाटेल ते करणार काय? कुठलेही रूम घेणार, कुठलं काय करणार? म्हणजे आयुक्त पण ह्याच्यामध्ये कुचकामी ठरतायत असं मला वाटतं. ताई, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका अनेक वेळा मुंबईतल्या अनधिकृत इमारती असतील किंवा ज्या धोकादायक इमारती त्यांच्यावर कारवाई करते, मात्र स्वतःच्याच इमारतीमध्ये स्लॅब कोसळतात. इकडेच का दुर्लक्ष होतंय? अरे आता काल 5 दिवसापूर्वी गॅरेजमध्ये स्लॅब कोसळला. गेल्या आठवड्यामध्ये वॉर्डचा स्लॅब कोसळला. आणि इतके वर्ष तुम्ही इमारत दुरुस्ती ह्याच्यावरती केवढा फंड जातो प्रत्येक वॉर्डला. मग गेल्या 4 वर्षात ते फंड गेले कुठे? ह्याच्यासाठी तर श्वेतपत्रिका मागतोय की आम्हाला श्वेतपत्रिका द्या. या प्रशासनाने काय गोंधळ घातलाय तो आम्हाला कळावा. आणि त्याला जर भाजप किंवा शिंदे गुट समर्थन करत असतील तर मुंबईच्या लोकांची किंवा महानगरपालिकेच्या असलेल्या कर्मचाऱ्यांची ही त्यांच्या काळजी ही वाऱ्यावर लागली असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल जर आपण पाहिले तर भोंगळ कारभार पाहायला मिळतोय. आता कोपूर हॉस्पिटलमध्ये देखील 3 एक्सरे मशीन बंद पडलेले आहे. KM मध्ये तर अनेक वेळा ह्या मशीन बंदच आहेत वर्षानुवर्ष. आरोग्य समिती नेमकी काय करते मुंबई? आरोग्य समिती तर आहेच. त्या आरोग्य समितीवर जे अध्यक्ष बसलेत त्यांना आधी काय नक्की त्यातलं फारसं काय कळतंय किंवा नाही कळतंय मग आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही. परंतु 4 वर्षात म्हणजे आरोग्याच्या एवढे मोठे मोठे बजेट गेले कुठे हेच तर आम्ही विचारतोय ना. की शाळेचे बजेट गेले कुठे, आरोग्याचे बजेट गेले कुठे, रस्त्याचे बजेट गेले कुठे, काहीच उत्तर दिलं जात नाही. आणि आपलं बजेट कितीतरी करोडनी 91,000 करोड, आज 71,000 करोडवर पण आत्ता दरोडा घातला. 400 करोड परत काढतायत. म्हणजे नुसते ठेवलेल्या नेटकं बजेट जे आम्ही करून ठेवलं ठेवी त्या मोडण्याचंच काम करताय. बरं मोडलात हरकत नाही, सांगता येत ना की आम्ही कामांसाठी मोडले. कामं कुठे दिसत आहेत? सगळा निष्काळजीपणा कॉन्ट्रॅक्टरचा, अधिकाऱ्यांचा, आणि तुम्ही पाठीशी घालताय. ज्या गॅरेजमध्ये वॉर्डमध्ये स्लॅब कोसळत आहेत म्हणजे नागरिक तर सुरक्षित नाहीच, पण कर्मचारी पण सुरक्षित नाही. त्यांची सुरक्षितता ही वाऱ्यावर.
उपमहापौरांना बंगला देण्यात आलेला नाहीये, त्यांनी हा मी नाही बोलणार काय. ताई, राणीच्या बागेमध्ये जर आपण पाहिलं मॉर्निंग वॉकसाठी आता बंदी घालण्यात आलेली आहे. का पालिकेने का नागरिकांना जर निसर्गामध्ये जाऊन चालायचंय, कारण संपूर्ण सगळीकडे हिरवी हिरवी झाडं वगैरे, तर बंदी का घालण्यात आली? नागरिक मी महापौर असताना मी पाहिलंय खूप लोक चालतात आणि आपण त्यांना सांगतोय आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चाला, आणि त्यांचं चालणं म्हणजे तुम्ही प्रत्येक नागरिकावरती श्वास कसा बंद होईल हेच चाललंय. आज देशात सगळ्यांचा तरुण पोरांचे श्वास दाबले ना, किती आत्महत्या झाले. मग इथे पण नागरिकांनी आत्महत्या करावी का अशी अपेक्षा आहे का सत्तेत बसलेल्या लोकांना? का बंद करते कारण द्या. जर राणीची बाग अशी पण सर्वांसाठी खुली असते तर का बंद करताय त्याचं कारण कळलं पाहिजे. महापौर निधीमध्ये 25,000 अधिकार फक्त महापौरांनी घेतलेला, बाकीचा अधिकार सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे ठेवलेला, काय वाटतं? कटपतली